ओरडू नको फक्त ओरडू नको फक्त आवाज काढू नको. आवाज काढले मग डोचकं आपलं बघ खाली पिठाला. फक्त संडास साफ करायला लागलो मी तुझी, फक्त ओरडू नकोस. स्टॉप कर. कपडे काढायचे. काम हलू नको, तू हलू नको फक्त. हा ओरडू बी नको, हलू बी नको. संडास साफ करू चांगली मला. sama ko itu ya. Juga. Jadi saja kan. Mana tu bodoh betul. Silakan. तर पाठवून बघायला पैसे देऊन तू गायबच झाला. भिकार देतात. हर तरह किसी घर ओके. हे कुठं आहे पॅन्टन. पण उठून बसायचं, जेवण उठून जेवायचं. उठून जर जेवला तर फटके. जर नाही जेवला उठून तर मग तुला काम करू काम करतो म्हणजे पुढे घेत आहे जवळ घ्या. वाओ. क्या बात है. म्हातारी बी हसायला लागली तिथे. एक नंबर काम झाला आता. म्हातारी बी हसायला लागली. खुश झाला. हा हा उजवा पाय वर कर. उजवा पाय दे माझ्याकडे बाळा.
काय म्हणला वरती नाही काय येत असते तो तुला मारायचं म्हणतोय का ओरडतो अरे दुःखाला लागेल हो रे मग एवढे दुःख तू बेड रिटर्न झाला रे झोपून होता ना त्याच्यामुळं हे झालं आता राजू बन गया जेंटलमैन, तुकाराम बन गया जेंटलमैन. तर काय म्हणतोय राजू म्हणजे हात धर पाय सरकल पाय सरकल हा पाय सरकल असं फिरायचं असं तुमचं फिरायचं पूर्ण असं गर करणं बिंगी देखिए इसका नशा जो है ना पैर की नस भी ये पूरी देख खुली हो गई पूरी ना वैसे देख पूरा नस खोल गई ओके दादा. जैसे एक्सरसाइज दे रही वैसे हाँ ओके 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 यानी ये जल्दी ही ठीक हो जाएगा ठीक है ठीक है ठीक है दादा. वो तो आपका मैजिक है, वो हो जाएगा ठीक. पक्का पक्का कर कर ना आता तू हिरो बनणार आता टी शर्ट घालणार तू गाणं म्हणाला कुठला बी दे कुठला बी दे चला हात वर कर तुम्ही पण तुला आंघोळ घालू का उद्या मला सांग हात वर कर रे बाबा अरे हो टोकन आहे की टोकं काटा अरे राजू बन गया जेंटलमैन, हीरो नंबर 1. क्या बात है. मांडी घाल पडदिशी मांडी घाल बाळा मांडी घाल बरं डायपर कोणाचं बदलायचं अजून म्हातारा तुझं बदललं ना चल विषय सांग मित्र हो आपण अरे मी डायपर लावलं आणि तोंडाला हात अरे मारतो चल तू सॉरी दादा. काय हात धर. काय सगळं समानच झालंय माझ्या मित्र हो आपण आज कुर्दमा अनंत सिंगची भाडे तत्वावरती पहिली आपली जागा होती उरुळी देवाची कुसुंगे पोलीस ठाण्याच्या पाठीमागे. त्या जागेवरती भाडे मालकानं घर मालकानं जास्त भाडे आकारल्यामुळे आणि आपण भाडं देऊ शकत नसल्यामुळे आपण ती रूम खाली केलेली आहे बिल्डिंग खाली केलेली आहे आणि आपण 8 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करत आलो आहे. आजपर्यंत हे आम्हाला कुठलीही जागा हडपसर विभागामधली कुठलीही जागा आम्हाला बेवारस अनाथ मनोरुग्ण आजी आजोबांसाठी द्या म्हणून आम्ही पत्रव्यवहार केला नाही. परंतु पुणे महानगरपालिकेनं आमच्या अर्जाला केराची टोपी दाखवली. आज रोजी ह्या आजी आजोबांना जे मी सांभाळतो आहे माझे वडील माझी आई माझी वडील माझ्या भाऊ मी जे सांभाळत आहे ह्या लोकांना मी आता सोडून कुठं टाकणार सोडू शकत नाही आहे. म्हणून मी सर्वे नंबर 47 हिस्सा क्रमांक 33 भारत फोर्स कंपनीसमोर घोरपडी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये मी उपोषणला बसलेलो आहे. आणि हे आजी आजोबा खाऊन पिऊन आहेत. आमच्या स्मिता वासनिक जे मुंडवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी या जागेवरती आज आम्हाला भेट दिली त्यांच्या स्टाफ पूर्ण पोलीस स्टाफसहित. तर त्यांनी आज आमच्यासाठी मिठाई देखील आणलेली आहे. ही आजी आजोबांना मिठाईचं गोडधोड भेटावं म्हणून तर आपण मुंडवा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिताताई
यांच्या जागेवरती विशेष आभार व्यक्त करणार आहोत. आता ते जरा बाहेर आहेत, त्यांच्या हस्तेच आपण मिठाई आपण दान करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कारण का पुणे महानगरपालिकेला दया माया हृदय बिलकुल नाही. त्यांनी आणि माझी ही मागणी नाही आहे की ह्याच जागेवरती हीच जागा मला द्या अशी माझी मुळीच मागणी नाही, किंवा अजून एक मागणी केलेली मी जागा आहे ती शेती द्या हे देखील माझी मुळीच मागणी नाही की हेच मला द्या म्हणून, असा हट्ट नाही माझं फक्त एकच मत आहे, हट्ट आहे, ह्या आजी आजोबांना सांभाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ह्या 2 जागा सोडून जी जागा पुणे महानगरपालिकेची आहे आणि त्याच्यावरती आरक्षण नाही ती जागा आम्हाला, मग ते पाण्यातल्या तळ्यातली असोत, झाडं झुडपांमधली असोत, इचू काट्यांमधली असोत, ती जागा आम्हाला सरकारने द्यावीत, पुणे महानगरपालिकेने द्यावीत. त्या जागेवरती आम्ही ह्या आजी आजोबांनाच नाही तर पुणे शहर मनोरुग्ण, बेवारस, अनाथ आजी आजोबा मुक्त करण्याचे हे माझं ध्येय आहे मित्रो. यासाठी आपल्याकडे पोलीस प्रशासनाकडून पुणे शहरमध्ये जेवढेही पोलीस ठाणे आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे आजी आजोबा दाखल होतात. ससून हॉस्पिटलमध्ये जे आजी आजोबा दाखल होतात बेवारस म्हणून, ते देखील आपल्याकडेच आपण सांभाळ करतो आणि आपलं खूप मोठं ध्येय आहे मित्रो. तेव्हा पुणे महानगरपालिकेने सहानुभूतीपूर्वक आपल्याला जागा द्यावीत. आणि आम्हाला ही जागा नको आहे, किंवा दुसरी जी मागतो तीसुद्धा नको आहे. कुठलीही तिसरी जागा आम्हाला द्या, आम्हाला ते मान्य आहोत. आम्ही या जागेवरती उपोषण सोडतो. त्यांनी जागा दिल्यानंतर आज पोलीस प्रशासन खूप मागं लागलेलं आहे. दिवा खरंच मित्रो, पोलीस जरी असले, खातेवरती जरी अंगावरती असले तर त्यांच्या कुटुंब, त्यांना देखील हृदय आहे, त्यांना देखील कुटुंब आहे, त्यांना देखील मुलं आहेत, त्यांना तरी मुली आहेत मित्रो. परंतु आता घेतलेला निर्णय आहे तो मी आता सगळ्यांसाठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझं उपोषण खरंच चालू आहे जोपर्यंत निर्णय होत नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.